आणि 9 महिने 9 दिवसाचा कालखंड गेला माझ्याकडे बघा आणि मग यशोदे देवकीच्या पोटी भगवान जन्माला आली आयोनी संभव नोहे काही श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 8 वर्षाची मूर्ती प्रकट झाली लहान झाला पहिला संदेश दिला नंदाच्या घराला मजनी गोकुळाला सकाळच्या वेळेला हो मग त्या वसुदेवाने टोपलीमध्ये घेतलं चालत चालत आपला झालेला मुलगा यशोदेच्या शेजारी मांडला यशोदेची मुलगी आपल्या टोपलीमध्ये घेतली आणि मग उचलीला कमलापती पायाची बंधने गळती रडे माया करी आकांत नामा मने उठते दूध कंसाला कळालं आठवा आणि मग तिनं सांगितलं तुझं लागी वधी उपजला मजाधी इकडं मात्र सकाळच्या वेळेला मात्र सकाळच्या वेळेला सकाळच्या वेळेला एक गवळण ओढली यशोदेच्या घरामध्ये झाडलोट करायला गेली आणि तिनं यशोदेच्या शेजारी पोरगा पाहिला गावच्या पाटलाला मुलगा झाला गावच्या राजाला मुलगा झाला गावातल्या गवळांची रांग लागली रांग पहिली गवळण गेली कैलास महाराज आणि पहिल्या गवळणीने यशोदेचा पोरगा पाहिला आणि पाहिल्यानंतर बाहेरच्या गवळणीला म्हटली बाई त्यानं माझं मन वेधून घेतलंय पाहिला झालं याती गुळ माझे गेले हरपून पाण्याचा कार्यक्रम आटोपता झाला आणि देवाला पाण्यामध्ये देव मोठा झाला तळवे तळ हात
उद्यापासून माझ्या माग माग यायचं. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो बरी. सगळ्या गावात पोरं एकत्रित आली. दुसरी आली धावत याने ग बाई काय केली मात. मुखाशी मुख चुंबन घेत गळ्यामध्ये हात घाली बाई आमासी लावेला. सगुण गुणाच तान बाळ दिसतंय गोजिरवान. काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी. काय सांगता घराने गे गोकुळ जाणारी. सावळा गे चिमणा माझा गवळणीत खेळे राजा. अगं सावळा ढाल गदा गे गोकुळ जाणारी. एक जणी ऐकत नाही. यशोदा ऐकत नाही. गावातल्या गवळणी सांगितल्याशिवाय राहत नाही. शेवटी देवाने एक दिवस घरामध्ये खोडी केली. आई नको गे आई नको गे आई मज मारू नको गे. नाही नाही अशा गवळणी झाल्या बऱ्याच. आणि गवळणी झाल्यामुळे आता यशोदा कंटाळली. यशोदेनं सांगितलं उद्या जाई राणा सवे घेऊन गोधना. उद्यापासून रानात जायचं. आणि मग रानामध्ये निघताना मग सगळं हातामध्ये घेतलं. खांद्यावरी कांबळी सगळे अशी वस्तू घेऊन भगवान रानामध्ये निघाला. इतकं सुंदर दृश्य आहे बघा. भगवान रानामध्ये निघाला आणि मग रानामध्ये खेळ सुरू झाले. खेळ कोणते कोणते खेळ आहेत ऐका. बघ तू बघ ती बघ पोरा त्रिगुण खेळ. बघ तू बघ ती बघ पोरा त्रिगुण खेळ. पाथर्डीला जायचंय. आज भगवान बाबा वरून पाहत असतील तर आपल्या गावावरती पुष्पवृष्टी करत असतील. वा रे वा परमार्थ वा माझा परमार्थ. काय चांगले दिवस आलेत माझ्या काल्याला. असे वरून पुष्पवृष्टी करत असतील. भगवान बाबा तुम्हाला आशीर्वाद देतील. असा अलौकिक काला जो देवांना मिळत नाही. स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मामा. ऐका ऐका कैलासी ऐका ऐका असा काला आहे. आता तुम्हाला फक्त बघायचं असं काय होत ऐका ऐका असा काला झाला. आणि मग गोपाळांच्या विनंतीला मान देऊन भगवंतानं प्रसाद दिला. सगळे गोपाळ एकत्रित केले. सगळे गोपाळ कैलास महाराज एकत्रित आले. खांदे भार पोटी भूक काळे खेळाये जेसू. आणि मग झाली आता वेळ म्हणते आणा शिदोऱ्या. वंजारी माळी कुणबी धनगर भगवान बाबा वामन भाऊ महाराज नगत नारायण महाराज व शिवाजी महाराज व भगतसिंह शूर वीर साधू संत अशी मांदियाळी एकत्रित झाली. अवघा रंग एक झाला. माझ्या सोनाली ताईंचा आवाज कथा एवढं पोटे मामाचं नियोजन. देवी धामणगावची मंडळी पाथर्डीतली सगळी शेठ मंडळी सगळ्या माता मावल्या एकत्रित आल्या. जनाबाई मुक्ताबाई राधा मीरा झाल्या. 7 दिवसाचा भाव एकत्रित आला. आणि भगवान प्रसन्न होऊन काला दिला. भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ. एकदा हात वर करा सगळे. वा हे काला पुन्हा नाही आपल्या जीवनात. काय अलौकिक काल आहे बोला. हो सगळ्यांना वर चित्र गेल्यावर टाळी वाजवायची आपल्याला बर का. म्हणून गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. गोपाल कृष्ण भगवान की. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली.
ज्ञानेश्वर मावडे ज्ञानराज हो हो दादा हो दादा दादा करा सुरुवात हॅलो ऐका कोणी अजिबात उठू नका हे देवादिकांना मिळणार नाही असा काल आपल्याला पाहायला मिळतोय आमच्या दिदींसाठी एकदा जोरात टाळी वाजवा हो चकलांब्याला कधी गेला तर कल्याण स्वामी संस्थान नावाचा आश्रम आहे आपलं कल्याण करणारा आपल्यासाठी जगणारा मोठा आश्रम आहे आपलं जीवन समाजासाठी दिलेली आमची बहीण आहे साध्वी आहे आपण अगदी सगळ्यांनी असं मनापासून आमच्या बहिणीवर प्रेम करावं